बहीण लेख म्हणून एक ऐका, आयुष्यात तेव्हाच यश मिळवायचं जेव्हा अख्खं जग डोळे लावून आपल्या अपयशाची वाट बघत असतं. ते यश सामर्थ्य बनत असतं. कारण प्रत्येक जण आपल्या वाटेमध्ये काटे रोवत असतं आणि आपण त्याच्यावर उभा टाकून आपलं अस्तित्व सिद्ध करत असतो. जेव्हा लोक नावं ठेवतात ना, तेव्हाच मजा येते बघा. सहजासहजी काही मिळालं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्रासानेच मिळावी तर किंमत कळते. मजा तेव्हाच जेव्हा लोक हाराई वाट बघतात आणि आपण जिंकून दाखवतो. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला, सर सांगा ते कर. सरांनी 10 रामायणाचे ग्रंथ हातात दिले, सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला तर मास्तर नोकरी सोडणार, तो पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर वरलं. सरांनी उभा केलं, विचारलं का रे विकत ग्रंथ? याने खाली मान घातली. सर म्हणले, माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, थल थगली ऐकली. तुम्ही किती सांगितलं? मिनिमम एक. मी सगळे विकले. सर म्हणले, तुझ्याकडनं घेतले कोणी? थोपय म्हणला, थल थमोल दायतो त्यांना सांगतो, हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण, तुम्ही एक तल घ्या नाही तर मी वाचून दाखवणार. माणसं म्हणली, दी होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्टॅटस गणित काढा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि ताकद आपल्यात आहे ना. सायास साय करावं लागेल कारण अभ्यास तुका म्हणे. समर्थ करावं लागेल कारण अभ्यास तुका म्हणे. समर्थ खरं तर सांगतायत, तुम्हाला उगाच लालच देत सांगतायत. योग याग विधी सिद्धी वाया तुझा शुद्ध अंत कर. तू काय योग या करून फायदा आहे? उगाच कुठे करत बसू. म्हणजे असत्य कल्पना द्वैत एकच. दंभ द्वैत कल्पना असत्य एकच. नको नाही लागत. मग सत्य कुठे सांगितलं? हरी रे, काही नको करू. त्याला भज रे. भजै व्रजै कमंडनम सतपाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम साधवै हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर मामी कृष्ण नागर. फार विशाल राहतो पण राहतो कुठे? स्वभक्त चित्तरंजनम. हृदय मंदिरी अधिकार ताकद नाही रे. माय तुमच्यात खरं सांगते, विनोदाचा भाग नाहीये. यांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तुम्हाला देव भेटतो. एवढी ताकद तुमच्या संसारात सुद्धा आहे. तुम्ही नाती नीट सांभाळा, जगाचा मालक तुमच्या घरीच चाकरी करेल एवढी ताकद तुमच्या नाती सांभाळण्यात आहे. तुकोबाची पत्नी 2 बायका होत्या तुकोबाला, रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आपण आवली म्हणतो. रखमा दुष्काळ ले हौसना ऐकू नका, त्यांना केल्या नाहीत. पहिल्या बायकोला बाळ होत नाही म्हणून आई बाप दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित कभी करे, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लिखून झालं. देव बी लय खतरनाक महाराज. देव तरी काय साधा सुद्धा आहे. तर असं मग रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आवली म्हणतो आपण. लोक म्हणतात आवली लय फटकळ आहे, पण आवली सारखी बायको नाही. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. अहो पुण्याचं सागर तुकोबांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती उजवमच्या बाया किती होता? 3600. 3600 एकर बघतो ऊस होता. माहेरी तरी नवऱ्याच्या घरी एका लुगड्या संसार केला. तुमचं बरं आहे ना? सर विचारलं, आपली 3 टाइम खती तरी माहेरी गेल्यावर म्हणते जनावर भेटले मी हाय म्हणून सांभाळले. 3 बार खाऊन आपल्याच नवऱ्याच्या खिशातली हळूहळू हळूहळू हळू नोटा काढती. तीच दिवाळीला घेऊन जाती, त्याचीच साडी घेतली आणि तीच तुम्हाला आणून दाखवती. बघा माझ्या भावाने घेतली. काय गुन्हा केला महाराज? एवढं मनात हसली म्हणजे खरं म्हणायचं महाराज. जाऊ दे ग, तुमचंच आहे. काय घेतलं नाही घेतलं, पण नाती सांभाळायला मागं पुढे बघायचं. हे छोट हे मरू दे, इकडे काय नाही. मी ताकद आहे माय तुमच्यात. ती आवली काय मोठं मन माझ्या तुकोबाचं. अहो कणगीत आंघोळ करत होती
घालायची आंघोळ होईपर्यंत, पुन्हा तेच कोमट लुगडं नेसायची. त्याला 4 येज पडलेली. विठ्ठलानं सुद्धा परीक्षा बघितली. दारात येऊन उभा टाकला, गरीब बाईचं रूप घेऊन. तुकोबाला म्हणला, तुकोबा, हे तुकोबा. लोक म्हणले लय मोठ्या मनाचं म्हण, काही नाही मागत तुकोबा तुमच्याकडं, पण बाई हो, पोटातली भूक लोकांना देत नाही, पण फाटक्या कपड्यात उघडं पडलेलं अंग मात्र सगळे नजर भरून बघतात गो तुकोबा. बाई म्हणलं की एकतर बाईनं स्वाभिमानानं जगावं, अपवित्रतेनं जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं तुकोबा. ह्या लोकांच्या नजरची भूक भागवायची माझी इच्छा नाही, पोटासाठी काही मागत नाही, पण घरात कापड असेल तर देता का ह्या बाईला? एवढी अंगाची कापड झाकते म्हणजे लोकांच्या नजरेचे दरवाजे थोडी होईना बंद होतील. नाहीतर एकटी बाई म्हणलं की समाज नजर वर करून बघितल्याशिवाय राहत नाही. त्यातही गरीब अशी गोष्ट आहे जी झाकता येत नाही. कशाचाही सोंग घेता येतो तुकोबा, पण पैशाचं घेता येत नाही. किती कष्ट केलं तरी पोटापुरत जात, आंगड्याच्या कपड्याला मात्र शिल्लक काही राहत नाही. पोट भरू का अंग झाकू ही अवस्था वाईट आहे तुकोबा. असेल घरात कापड तर देता का? आयुष्यात कधी कोणाकडे काही मागितलं नाही, आज मागायची वेळ आली, पण तुमच्यासारख्याकडं मागावं त्याच्यात दुःख काय? तुम्ही मायबापच आहात, आईबापा मागायला काय लाजायचं? तुम्ही संत आहात म्हणून मागते. असेल कपडा तर द्या या बाईला. तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एका लुगड्यावर संसार करते? असंच की दादा, विचार केला नाही तुकोबानं. बायको कंगीत आंघोळ करते, तुकानं तेच कंगीवरचं लुगडं घेतलं आणि बाईच्या हातात दिलं. विचारही केला नाही आता आपली बायको काय नेसून बाहेर पडेल. उगाच त्यांना तुकोबा म्हणत नाही दादा. पांडुरंगाने काही कमी केलं नाही देवा. तुकोबांनी सगळं समाजाला दिलं. तुकोबा गरीब नव्हते बरं का, त्यातलं भ्रम काढा. तुकोबा गरीब नव्हते, सावकारकी होती तुकोबाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. कर्जपत्र इंद्रायणी तुकोबांनी बुडवली. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या फक्त तुकोबाच्या वाटणीच्या 2 भाऊ बाकी आहेत. अजून 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताची नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. या जगातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय एवढं मोठं त्यांचं. गरीब नव्हते ते, त्यांनी सगळी कर्जपत्र बुडवली आणि सगळी धान्याची कोठार दुष्काळात लोकांसाठी रिकामी केली. म्हणून तुकोबरायांची अवस्था वाईट झाली. एवढी वाईट झाली की तुकोबांची पहिली पत्नी रखमा दुष्काळात अन्न करून मेली. बाकी लेकरं जिवंत होती. लेकरं आणि रखमा दुष्काळात गेल्या. बाकी ती लेकरं आणि जिजा शिल्लक. सामान देव रे, परीक्षा बघतो रे. तपश्चर्याशिवाय काही मिळत नाही, त्यागाशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला असं देव पिझ्झा ऑर्डर केला आज जसं भेटायला असं तर दादा. आम्हाला घातली उद्या महाराजांनी परवा पाकिट. बापाची पिंड तुझ्या वेळ दिला थोडा. मी कीर्तन करायला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघून का माझ्या 23च मी कीर्तन 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही नवल नाही, कारण आई बापाची पुणे त्यांनी परमार्थ केला आणि मी कीर्तन करा झाले महाराज. घरातच माझी माय रडायला लागली की प्रश्न त्याच्या आवाजात रडलं बी ऐकू जात नव्हतं. माझी बोंबलं तर बोंबलं पुढे बसून की बघा संप्रदायात पिढ्यानं पिढ्या मिळत होते. मी आज 100 वेळा विठ्ठलाचं नाव घेतलं आणि मी आज मेले ना, तर पुढच्या पिढीची सुरुवात 1 पासून होत नाही, 101 पासून होते. कळतं? अवघड तुमचं. म्हणून विनंती आहे, म्हणून साठवा आहे, फार मोठी पुंजी आहे. नाही देव तरी का दिवाळीचे दिवस दादा. दिवाळीच्या दिवसामध्ये तुकोबारायांची सासरी जाण्याची बायकोनं हट्ट केला. काही नाही म्हणे, माझ्या भावाचा जरा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी बोलवलंय, म्हणे आपण. तुकोबाराय म्हणले जायला काही हरकत नाही आवली, पण आपली अवस्था बघून लोक हसतील आपल्यावर. आवली म्हणली थोडेफार चांगले कपडे घालू आणि जाऊ, लोकांना काय कळणार आहे. लेकरं होती
छे, पण त्याला अशा अवस्थेत नेलं ते पुढचे नाव ठेवतील आणि मला नवीन कपडे एवढी ऐपत माझ्यात नाही. बापाचं नाव जाईल तुमच्या, सगळी म्हणून माझ्या माहेरातली पोरगी दिली होती सावकाराला, एवढी कलंकित अवस्था झाली तरी कशाला जगाला दाखवायचं लेकरांनो. एवढे वेळेस ऐका, लेकरांना चांगलं वाईट कळत ती महागच लागली. तेवढंच गोडधोड खायला भेटेल, चांगले कपडे भेटतील, मामाचं गाव मामाचं गाव मामाचं दिवाळी मामाचं गाव. मोठं मन गेला आवलीनं, जड अंतकरणानं हृदय ठेवला आणि लेक कापतो. वैकुंठ तुकोबाच्या दारात येऊन वाटला, हाक मारली तुकोबाच्या पोरीला, भागू ए भागू. भागीरथी नाव आहे तुकोबाच्या मुलीचं. कोण आहे? अरे मामा आहे तुझा, बाहेर तरी या. मामा दिसत नाही का तुम्हाला? कडी आणून नाही, बाहेरून लावली. बाहेरून कडी उघडली मामानं. काय झालं? आली नाही तुम्ही दिवाळीला? लेक आहे, पटकन बाप वान उघड करत नाही. तसं नाही मामा, बाबा चांगले होते पण आमच्याच शाळेला सुट्या होत्या. मामा म्हटला, मामा कुठं मामा बनी होता का? सगळ्या जगाचा मामा मी, मला येड्यात काढता का? दिवाळी तुमच्या बापाच्या आली होती का? सुट्या असतात ना दिवस, काय करता? नाही मामा, डोळ्यातलं पाणी राहुलं नाही भागूच्या. तसं नाही मामा, आम्हालाही यायचं होतं तुम्हाला भेटायला, पण आई म्हणली लोकांना ज्ञान दिसत नाही, लोकांना बाहेरची अवस्था दिसते. लोकांना तुमचं अंतःकरण दिसणार नाही, पण तुमचे फाटलेले कपडे मारत डोळे वर करू करू बघतील सगळे. बापाचं नाव जाईल तुमच्या म्हणून घरात कोणलं मामा. हे असं म्हणून पंढरीच्या मालकानं हातात आणलेले लेकरांच्या हातात दे. तो चंदनाचा सुगंध, तो अभिगुलाचा सुगंध, तो अत्तराचा सुगंध चमचम 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 कपडे करत होते. विश्वाच्या मालकानं विणलेले कपडे काय साधे असतील का? आयुष्यात त्याला दिवाळी म्हणायची, आपल्या संसारात दसरा दिवाळी जगद्गुरु तुकोबांच्या लेकरांना जगाच्या मालकानं कपडे दिले. दादा लेकर एकमेकाकडे बघून नाचायला लागली, बघ तुझे कसे दिसतात, बघ माझे कसे दिसतात, बघ. अहो लेकर आनंदाने रडायला लागली. आई बाबांनी दिलं नाही म्हणून काय झालं? मामा कपडे घेऊन आला आमचा. या लेकराच्या आनंदात मामा झाला, लेकरांना कळलं नाही. दुसरा दिवस उजडला, तुकोबा आणि आवली घराकडे निघाले. येता येता संध्याकाळ झाली. सगळ्या दारात दिवे लागले, सगळ्या घरात दिवे लागले. दिवाळीचा सण होता, पण तुकोबाच्या दारात इनमिन 2-4च दिवे लागले का तर अवस्था वाईट होती. तुकोबाने दारात येऊन उभा टाकले आणि भागीरथीला म्हणले, भागू अगं बाई, गरीबी आपली, एवढे दिवे कशाला लावलेस? अगं दारात बोलावलेस ठीक आहे, पण घरातल्या कोपऱ्यात दिवा लावायची काय गरज आहे ग भागू? भागीरथी म्हणली, बाबा तो दिवा नाही लावला, काल मामा आलता, त्यानं कपडे दिले तेच ठेवलेत कोपऱ्यात. काय माहिती पण किती महागाचे कपडे म्हणावं, प्रकाश पडतो त्यातनं. तुकोबाला राहवलं नाही. तू हात करून तुकोबा म्हणले, विठ्ठला उगाच तुला माया म्हणत नाही रे. माझी लेकरं कोंडलेली तूच उघडलीस आणि माझ्या लेकरांचे डोळे तुझ्या आनंदाच्या वस्त्राने पुसलेस की रे परमात्म्या. एवढ्या महागा मोलाचा पितांबर तुझा, पण माझ्या लेकराचे डोळे पुसायला भिजवलास. साधा वया भक्ती काज नाही लाज दरीत, कसलीच लाज बाळगली नाहीस की रे विठ्ठला. तरी सुद्धा आवली म्हणली, अहो स्वामी लेकर तोंडानं सांगतात मामा आलता आणि तुम्ही म्हणते पांडुरंग आलता. माहित मला तुमचा विठ्ठलावर जीव आहे, पण लेकर तोंडानं म्हणतात ना मामा आलता. कधीतरी मान्य करीत जा, माझ्या माहेराची बी लय मोठ्या मनाची आहे ती. आता तिला तिच्याच माहेराचं पडलं महाराज. पण तुकोबारायांनी सांगितलं तुझ्याच माहेराचा आहे ग, पण इथल्या नाही, पंढरीच्या. तुझ्याच भावानं दिलं, पण पंढरीच्या. धन्य तो संसारी रे, धन्य तो संसारी. तो धन्य तो
त्याच्या घरी